अतिशय रुचकर चपाती खाण्याकरता आमच्या नांदेड जिल्ह्यामधली प्रसिद्ध चपाती आहे ही। एका पीसमध्ये साधारण 4 ते 5 लोक जेवतात एका चपातीमध्ये। त्याला पीठ लागते अर्धा किलोची करता। एक चपातीला अर्धा किलो? हा, अर्धा किलो। 40 किलो गव्हाचं पीठ याच्यामध्ये हे 300 लोकाला पुरतं चपाती। दिंड्या आणि पालख्या या पंढरपूरच्या जवळपास पोहोचलेल्या आहेत। गावाकडून या दिंड्या पालख्या येत असताना आळंदी ते पंढरपूर असा प्रवास करत असताना यासोबत ज्या वारकरी महिला असतात त्या जेवण बनवण्याचं काम करतात आणि त्यांचं काम हे अविरतपणे सुरू असतं। आपण जर पाहिलं तर या ठिकाणी जवळपास 2 ते 2.5 फुटाची चपाती या ठिकाणी या महिला बनवत आहात। आपण या महिलांशी बातचीत करणार आहोत। तर मावशी काय सांगाल, काय नाव आहे? माझं नाव इंदुबाई नागठाणे। काय सांगाल एवढी? आणि आम्ही आता रात्री गुलाबजाम केलो, तर आता चपाती करता आणि आलेले 200-250 लोक राहतात, जेवण करतात। ही चपाती एवढी मोठी बनवली जाते तर त्याचं काय कारण आहे? लवकर होते, मोठी आणि छोट्या केल्या तर वेळ लागते। हां, त्याच्यानं मोठी लाटतात, जरा असं जास्त घेता, पीठ जास्त लाटता, त्याच्यानं मोठी करतात। त्याला किती पीठ लागते तरी असं? त्याला पीठ लागते अर्धा किलोची करता। एक चपातीला अर्धा किलो? हा, अर्धा किलोची। आणि किती लोक आहेत या वारीसोबत? 250 लोक आहेत। 250। किती टाईम जेवण वगैरे बनवतात? 2 टाईम होते। हे दोघा 10-11ला होते एक, आणि संध्याकाळी 8-9ला। आपल्यासोबत या दिंडीचे महाराज देखील आहेत, तर आपण त्यांच्याशी देखील बातचीत करणार आहोत। महाराज इकडे 2 मिनटं आपण त्या महाराजांशी देखील बातचीत करणार आहोत। तर आपण पाहू शकता या ठिकाणी ही अशी अवाढव्य अशी मोठी चपाती आहे आणि ही 2x2ची अशी भली मोठी चपाती या ठिकाणी आपण पाहू शकता। या चपातीचा आकार एकदम मोठा आणि हे वारकरी महिला आहेत त्यात जवळपास 2 टाईम हे बनवतात। एक चपाती बनवायला जवळपास अर्धा किलो पीठ लागतात। तर आपल्यासोबत हे महाराज आहेत, तर महाराज काय सांगाल एवढी मोठी चपाती कशामुळे बनवली जाते? आणि सर, आमची ही नांदेड जिल्ह्यातली दिंडी आहे, गुरुवर्य माधवगिरी महाराज दिंडी, खरबी, तालुका लोहा, जिल्हा नांदेड। आमच्या नांदेड जिल्ह्यामध्ये एक प्रसिद्ध चपाती आहे। कुठलाही VIP कार्यक्रम जरी असला तर त्या कार्यक्रमामध्ये ही चपाती असते, जेणेकरून उरकण्याकरता बरं पडतं। आणि एका पीसमध्ये साधारण 4 ते 5 लोक जेवतात एका चपातीमध्ये, आणि करण्याकरता वेळ वाचतो आणि जेवणाकरता जेवढी लोक जास्त त्यांना ते पुरवण्याकरता फायदेशीर पडतं। आणि अतिशय रुचकर चपाती खाण्याकरता आमच्या नांदेड जिल्ह्यामधली प्रसिद्ध चपाती आहे ही। काय नाव आहे पण या चपातीचं? नाही, आता आमच्याकडं तर चपाती म्हणूनच म्हणतो आम्ही, तर एक्स्ट्रा वेगळं नाव काही नाही आहे। महाराज ही एक चपाती बनवण्यासाठी साधारण किती पीठ लागत असेल? आता एक किमान 400 ग्रामचा एक गोळा करून ती चपाती करतात, त्याच्यामध्ये थोडंसं तेल वगैरे टाकून अशा पद्धतीनं ते चपाती केली जाते। साधारण या आपल्या दिंडीसोबत किती वारकरी आहेत? 300 लोक आहेत आपल्या या दिंडीमध्ये। दररोज किती वेळ जेवण बनवलं जातं आणि मग किती चपात्या लागतात? आता आमच्याकडे आहे ना, जवळपास सकाळी जेवणाला 2 तास आणि संध्याकाळी 2 तास। आटा 40 किलो गव्हाचं पीठ याच्यामध्ये हे 300 लोकाला पुरतं चपाती। आणि संध्याकाळी 40। जे मटेरियल आणतात ते मग किती आणता येताना आम्ही जवळपास किराणाची गाडीच लोड करून आणतो। त्याच्यामध्ये तांदूळ, डाळ, तेल, पीठ, सर्व साहित्य, मसाल्यासहित सर्व साहित्य आम्ही गाडीमध्ये लोड करून आणतो। ही जी एक चपाती आहे तर एका चपातीत किती लोक जेवतात? किमान 4 लोक एका चपातीत 4 लोक जेवतात, किमान 4 लोक जेवतात। आपण जर पाहिलं तर ही आगळी वेगळी चपाती आहे आणि जवळपास 2 ते 2.5 फुटाची ही चपाती आहे आणि या एका चपातीमध्ये जवळपास 4 लोक जेवण करतात आणि त्यांचं भरपेट असं जेवण होतं। राईट अँगल न्यूजसाठी अशोक कांबळे, पंढरपूर।